वो ताजमहल अगर प्यार की निशानी है, वो ताजमहल अगर प्यार की निशानी है तो रायगढ़ किला महाराष्ट्र के शेर की कहानी है। हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करते। एक तरफ भीम तो खिलाफ सारी दुनिया थी, धर्म के नाम पर चलने वाली यह गद्दारी थी, लेकिन दुश्मन भीम जी का कुछ ना बिगाड़ सके क्योंकि कलम मेरे बाबा साहब की तलवार से भी भारी थी। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानाचा मुजरा करते। हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांच्या पुढे नतमस्तक होते। आज ज्यांच्या आगमनासाठी स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीमधील हजारो नागरिक मागच्या 11 तासापासून वाट बघत आहेत। आमच्या नेत्या आदरणीय नीलमताईंनी या ठिकाणी सांगितलं की म्हेत्रे साहेबांचा प्रवेश हा गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड होईल, कारण आपण 11 तास वाट बघताय। अगदी बरोबर आहे माझ्या भावांनो आणि बहिणींनो, 11 तास झाले, 12 होणार नाहीत, कारण विरोधकांचे 12 वाजवायचे आहेत। आज मंचावरती उपस्थित असणाऱ्या कोमल है कमजोर नहीं शक्ति का नाम नारी है, सबको जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है, स्त्री शक्तीच्या प्रतीक असणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती सन्माननीय नीलमताई गोरे, मंचावर विराजमान असणारे सांगोल्याचा ढाणा वाघ, काय झाडी काय डोंगर आणि काय हॉटेल म्हणत संपूर्ण महाराष्ट्र ज्यांनी आपल्या वाणीनं हलवून टाकला आणि अनेक पराभवांना निधडात छातीनं सामोरा जात 2 वेळेला शिवसेनेचे आमदार बनत सांगोल्याच्या माणदेशच्या जनतेचं प्रतिनिधित्व हे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये केलं आणि मागचे संपूर्ण 1 तास ज्यांनी आपल्याला प्रभावित केलं ते माननीय शहाजी बापू पाटील साहेब, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे आणि खऱ्या अर्थानं एकनाथजी शिंदे साहेब आज ज्यांच्या स्टेजवरच्या आगमनामुळे ब्रेकिंग न्यूज झालेली आहे ते आमचे बंधू मोहोळचे आमदार आणि जीवाप्पा ऐदाळे साहेबांच्या नंतर बौद्ध समाजाचे आमदार होण्याचा बहुमान ज्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये पटकावला, कदाचित ते शरीरानं महाविकास आघाडीत आहेत पण मनानं मात्र ते एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहेत, असे आमदार राजूजी खरे साहेब यांचे मी विचार मंचावरती हार्दिक स्वागत करते। आणि इथेच शिंदे साहेबांच्या नेतृत्वाची प्रचिती येते की त्यांच्या पक्षातले लोक तर त्यांच्या सोबत असतातच, पण जेव्हा दुसऱ्या पक्षातला आमदार सुद्धा सगळं विसरून उघडपणाने स्टेजवर येतो तेव्हा एकनाथजी शिंदे साहेबांच्या नावाची जादू काय आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते। आज ज्यांचा प्रवेश होणार आहे ते सन्माननीय सिद्धारामजी म्हेत्रे साहेब, मंचावर उपस्थित असणारे मराठवाड्याचा ढाणा वाघ माननीय प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड सर, उपस्थित सर्व सन्माननीय मंच सचिव मान्य रेपाळे साहेब आणि समोर उपस्थित असलेल्या अक्कलकोटच्या सर्व शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र। खरं तर कार्यक्रम सुरू आहे, बापू अनेक जणांची भाषणं झाली, पण प्रत्येकाच्या भाषणामध्ये मला वाटतं की एक नाव या ठिकाणी राहून गेलं, ते म्हणजे केवळ अक्कलकोट तालुकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकची पंचक्रोशी ज्यांना मोठे साहेब म्हणून ओळखत होती त्या कैलासवासी सातलिंगप्पा म्हेत्रे साहेब यांची आज मला या ठिकाणी आठवण येते। आज खऱ्या अर्थाने जर मोठे साहेब असले असते तर त्यांना आनंद झाला असता आणि सगळ्याकडे प्रत्येक घरात महाभारत चालू असताना आपले दोन्ही सुपुत्र माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब आणि युवकांचे हृदय सम्राट मान्य शंकर मालक म्हेत्रे हे राम लक्ष्मणासारखं अक्कलकोटच्या विकासाचं रामायण लिहिण्यासाठी एकनाथजी शिंदे साहेब नावाच्या रामाकडे निघालेले, याचा मोठ्या साहेबांना अभिमान वाटला असता। आज संपूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्राची पंचक्रोशी ही मान्य सातलिंगप्पा म्हेत्रे साहेबांना इतकं मानायचे की बापू जे कोर्ट कचेऱ्यांमध्ये सुद्धा वाद मिटत नसायचे ते दुधनीच्या वाड्यावरती
सातलिंगप्पा म्हेत्रेंच्या एका शब्दावरती सगळे वाद निकालात जायचे आणि म्हणून तरी लोक त्यांच्या घराला आणि त्यांना इन्साफ का मंदिर म्हणायचे. अशा पद्धतीची ख्याती ही सन्माननीय सातलिंगप्पाजी म्हेत्रे साहेबांची होती. आज आदरणीय सिद्धारामजी म्हेत्रे साहेब हे काँग्रेसमध्ये येत आहेत, काँग्रेस सोडून शिवसेनेत येत आहेत. मान्य शहाजीबापूंनी आपल्या भाषणामध्ये सविस्तरपणाने सांगितलं, बापू आपण सुद्धा काँग्रेस सोडून शिवसेनेत आलात, मी पण काँग्रेस सोडून शिवसेनेत आले. म्हेत्रे साहेब थोडं लेट आले पण थेट आले. देर आए से आए पण दुरुस्त आए म्हणतात. आज कुणालाही वाटत असेल की आमचे सन्माननीय शहाजीबापू पाटील साहेब असतील किंवा सिद्धारामजी म्हेत्रे साहेब असतील यांचा पराभव झाला म्हणून जर कुणी हवेत असतील तर त्या हवेत उड्या मारणाऱ्यांना मला ठणकावून सांगायचंय की अरे जर काँग्रेसच्या हातानं गद्दारी केली नसती तर सिद्धाराम म्हेत्रे साहेबांचा पराभवच झाला नसता. मान्य शहाजीबापूंच्या बद्दल आणि मान्य म्हेत्रे साहेबांच्या बद्दल मला एवढंच सांगायचंय सोलापूर जिल्ह्याला कि तूफान में ताश के पत्तों के कभी घर नहीं बनते. तूफान में ताश के पत्तों के कभी घर नहीं बनते. अरे रोने रुलाने से बिगड़े मुकद्दर नहीं बनते. दुनिया जीतने का हौसला रखते हैं शहाजी बापू और म्हेत्रे साहब. अरे एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई फकीर नहीं बनते. आणि त्यामुळं लक्षात ठेवा म्हणावं ह्या सगळ्याच लोकांना कि इतना भी गुमान ना कर अपनी जीत पे ओ बेखबर. इतना भी गुमान ना कर अपनी जीत पे ओ बेखबर, क्योंकि शहर में आज भी तेरे जीत से ज्यादा चर्चे हमारे हार के हैं. आणि आज या ठिकाणी सिद्ध होत आहे की कदाचित म्हेत्रे साहेब आमदार नसतील, नामदार नसतील, पण ते दमदार आहेत आणि म्हणून अक्कलकोटची जनता त्यांच्या सोबत आहे. आणि मला अक्कलकोटच्या जनतेला या ठिकाणी शब्द द्यायचा आहे, कुणी आमदार असू दे किंवा नसू दे, कुणी नामदार असू दे किंवा नसू दे, ज्यांच्या पाठीमागं एकनाथ संभाजीराव शिंदे साहेब या नावाची ताकद उभी आहे ना, त्यांना कुणाच्या बापाला घाबरायची गरज नाहीये. आणि आज तीच ताकद, तीच शक्ती, तो भगवा विचार आज या अक्कलकोटच्या मातीमध्ये खांद्यावरती भगवा झेंडा घेऊन माननीय सिद्धारामजी म्हेत्रे साहेब आणि त्यांचे बंधू शंकरजी म्हेत्रे आणि त्यांच्या समवेत हजारो कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. खरं तर मला म्हेत्रे साहेबांना या ठिकाणी एकच सांगायचंय की साहेब आपण आजपर्यंत ताईंच्या राज्यात होतात, बरोबर आहे ना. म्हेत्रे साहेब हे आजपर्यंत ताईंच्या छत्रछायेत होते, पण म्हेत्रे साहेब आता आपण एकनाथ भाईंच्याच राज्यात येत आहे आणि त्यामुळं तुम्हाला सगळ्या प्रकारचं बळ मिळणार याच्यामध्ये कोणतीही शंका आमच्यासारख्या शिवसैनिकाला अजिबातच वाटत नाही. या जगामध्ये अनेक लोक स्वतः मोठे होतात, या जगामध्ये अनेक लोक फक्त स्वतः मोठे होतात, परंतु एकनाथजी शिंदे साहेब हे असं नेतृत्व आहे जे आपल्या सोबतच्या कार्यकर्त्यांना मोठं करतं. आणि म्हणून आम्ही अभिमानानं म्हणतो की मौसम कोई भी हो अपना घर बनाना सीख जाते हैं. मौसम कोई भी हो अपना घर बनाना सीख जाते हैं. परिंदे खुद ब खुद उड़ाना सीख जाते हैं. और जिनके पास एकनाथजी शिंदे साहब नाम की ताकत है ना, वो लोग आंधियों में भी दिया जलाना सीख जाते हैं. आणि त्या वादळामध्ये सुद्धा दिवा पेटवण्याची धमक ही शिवसैनिकांच्या मध्ये आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आहे. थोड्याच वेळात माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आगमन या ठिकाणी होणार आहे, परंतु त्याआधी आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या व्यथा या ठिकाणी सांगत असताना खरं तर आदरणीय नीलमताई या ठिकाणी आहेत. मला ताईंना आवर्जून या ठिकाणी सांगायचंय की ताई महिलांचं नेतृत्व करत, महिलांच्या समस्या सोडवत, सभागृहाचं आणि त्यातही वरिष्ठ सभागृहाचं संचलन कसं करावं
आणि योग्य त्या वेळेला अभ्यासूपणा आणि योग्य त्या वेळेला आक्रमकपणा याची सांगड घालत एक सुसंस्कृत महिला नेतृत्व कसं असावं याचा मानदंड निर्माण करणाऱ्या सन्माननीय नीलमताई गोऱ्हे या आज आपल्या अक्कलकोट नगरीमध्ये आलेल्या आहेत. आज आदरणीय शहाजी बापू असतील, मान्य खरे साहेब असतील, रवींद्रजी गायकवाड असतील आणि मंचावरील सर्व शिवसैनिक या ठिकाणी आहेत. मला आज सगळ्यांना एवढंच सांगायचं की एकनाथजी शिंदे साहेबांसारखं मोठं मन या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणत्याच नेत्याचं नाहीये. एका बाजूला शिवसेनेचा हिंदुत्ववाद खांद्यावरती झेलत असताना सुद्धा त्याच वेळेला मदतीसाठी येणाऱ्या कुणाचीही जात आणि धर्म न बघता त्याला मदत करणं याचं नाव आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेब. मंडळी, जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं, जेव्हा दहशतवाद्यांनी आपल्या भारतामध्ये पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला, महाराष्ट्रातले हजारो नागरिक तिथे अडकले. विचार करा, प्रत्येक बहिणीला वाटतं की रक्षाबंधनला, होळीला, दिवाळीला भावानं आपल्याला नेण्यासाठी यावं. म्हणून तरी वामनदादा कर्डक पण लिहितात की बंधुर शिपाया तू देर दे रुपाया, होळीच्या सणाला आणि चोळीच्या खणाला. पण त्या काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये अडकलेल्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, त्यांची मुलं बाळं एकच प्रार्थना करत होते की या संकटात आमच्या पाठीशी जर कोण उभं राहणार असेल तर ते आमचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब उभारणार आहेत. आणि 4-5 खासगी विमानं घेऊन एकनाथजी शिंदे साहेब काश्मीरमध्ये पहलगामला गेले, श्रीनगरला गेले आणि तिथल्या हजारो महाराष्ट्रीयन पर्यटकांची त्यांनी सुटका केली. त्यांना सुखरूप ते महाराष्ट्रात घेऊन आले आणि तिथल्या सगळ्या बहिणींनी साहेबांना आवर्जून सांगितलं की साहेब, सख्खा भाऊ सुद्धा अशा वेळेला आला नसता, पण तुम्ही आलात, तुम्हाला बघितलं आणि आम्हाला धीर आला आणि खात्री पटली की आम्ही आता सुखरूप महाराष्ट्रात जाणार आहे. अरे, दहशतवाद्यांच्या गोळ्यांच्या दहशतीमध्ये सुद्धा लोकांना जिवंत ठेवण्याच्या दुर्दम्य इच्छेचं नाव आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेब. साहेबांनी फक्त विमानातनं लोक आणली का? त्याच पहलगाममध्ये एका बाजूला दहशतवादी धर्म विचारून गोळ्या मारत होते, पण त्याच पहलगाम मधला सय्यद हुसेन आदिल शहा नावाचा एक व्यावसायिक, धर्मानं मुस्लिम, परंतु आपल्या सोबत आलेल्या पर्यटकांचा जीव वाचावा म्हणून तो सय्यद हुसेन आदिल शहा, ज्याच्या हातात कोणतंच शस्त्र नाहीये, तो दहशतवाद्यांना भिडतो. अरे, त्याला 3-4 गोळ्या लागतात, 2 गोळ्या मानेत लागतात, 2 गोळ्या हृदयात लागतात, पण तो सय्यद हुसेन आदिल शहा स्वतःचा जीव देतो, पण पर्यटकांना वाचवतो. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या सय्यद हुसेन आदिल शहाच्या कुटुंबियाशी बोलले, त्यांचं सांत्वन केलं, त्यांना 5 लाख रुपयांची मदत दिली आणि एका झोपडीमध्ये राहणाऱ्या त्या मुस्लिम कुटुंबियांना स्वतःचं घर देण्याचा शब्द त्यांनी त्या ठिकाणी दिला. आणि विचार करा माझ्या भावांनो आणि बहिणींनो, त्या सय्यद हुसेन आदिल शहाला मदत करणारे एकनाथजी शिंदे साहेब हे देशातले पहिले आणि एकमेव नेते ठरले. आणि अशा या बडे दिलवाला असणाऱ्या नेत्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. कुणाला द्यायच्या सूचना? कुणाला द्यायच्या? द्या ना. मग तसं सांगा ना. आज याला सांगू का? मी 2 मिनिटं सांगू का? हा, सांगा. सर्वांना विनंती आहे की अगदी थोड्या, म्हणजे मला मान्य आहे की मी सकाळपासून तुम्हाला अवघ्या काही क्षणांमध्ये अगदी थोड्या वेळात असं सांगतेय, पण आता खरंच अगदी काही क्षणांमध्ये आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं आगमन होणार आहे. काही क्षणांची प्रतीक्षा आहे. तर मी सर्वांना विनंती करते, सर्व म्हेत्रे साहेब प्रेमी आणि एकनाथ शिंदे साहेब प्रेमी सर्वांना विनंती आहे, इथं बाहेर जे पुरुष बांधव थांबलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी आत येऊन बसायचं आहे. इथं रिकाम्या खुर्च्या दिसतायत, तर प्रवेशद्वाराजवळ जी गर्दी झाली आहे त्यांना विनंती आहे की आपण येऊन इथं स्थानापन्न व्हा. स्टेजवरील नेत्यांनाही विनंती आहे, कृपया आपण जास्त गर्दी करायची नाही. पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं आहे. आपण सकाळपासून सहकार्य करत आहातच,
पण आत्ताही आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. अगदी 5च मिनिटामध्ये आपल्या सर्वांचे लाडके साहेब येत आहेत. आणि दुसरी महत्वाची सूचना म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की जेव्हा आपल्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं आगमन होईल तेव्हा आपला मोबाईलचा टॉर्च ऑन करून आपण स्टँडिंग ओव्हेशन द्यायचं आहे. तर अगदी काही क्षणांमध्ये आपण आपल्या साहेबांना भेटणार आहोत, ऐकणार आहोत. बाहेरच्या सगळ्या लोकांना विनंती आहे, आतमध्ये या. आपण सकाळपासून ज्यांची वाट बघत आहोत ते अनाथांचे नाथ एकनाथ, धर्मवीरांचे कर्मवीर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सच्चे वारसदार माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं अवघ्या 5च मिनिटांच्या मध्ये आगमन होणार आहे. पोलीस बांधवांना कृपया विनंती आहे की आपण कुणालाही आडकाठी न आणता, पास बघू नका, काहीही बघू नका. सगळेच आमचे शिवसैनिक आहेत, सगळेच एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करणारे आहेत, सगळेच म्हेत्रे साहेबांवर प्रेम करणारे आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांना आतमध्ये येऊ द्या अशी मी या ठिकाणी नम्र विनंती करते. तर मला या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बद्दल बोलत असताना मी हेच सांगितलं की कुणाचीही जात न बघता, कुणाचाही धर्म न बघता अशा पद्धतीनं माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे मदत करत असतात. मंडळी, या ठिकाणी खरं तर आज अनेक अडथळे हे बोलताना येत आहेत, परंतु तरी सुद्धा साहेबांच्या कर्तृत्वाबद्दल आपणाच्या सर्वांशी संवाद साधत असताना मला या ठिकाणी दीवार सिनेमामधला एक प्रसंग आठवतो. दीवार सिनेमामध्ये अमिताभ बच्चन जेव्हा शशी कपूरला विचारतो ना कि मेरे पास बंगला है, मेरे पास गाड़ी है, मेरे पास पैसा है, दौलत है, तुम्हारे पास क्या है, त्यावेळेस शशी कपूर उत्तर देतो की मेरे पास मां है. आज एकनाथजी शिंदे साहेबांच्यामुळं की ज्या माझ्यासारख्या एका दलित समाजातल्या, मागासवर्गीय समाजातल्या गरीब घरामध्ये जन्माला आलेल्या मुलीला आज शिवसेनेची प्रवक्ता म्हणून महाराष्ट्राच्या विचार मंचावरती सन्मानानं आणि स्वाभिमानानं उभं करण्याची ताकद हे एकनाथजी शिंदे साहेबांनी दिली. कदाचित आज अनेकांना प्रश्न पडत असेल की हिच्याकडे ना पैसा आहे ना हिचा बाप कुणी मोठा आहे, तरी सुद्धा एवढं का बोलते. तर मला त्या सगळ्यांना एवढंच सांगायचंय आणि त्या दीवार मधल्या प्रसंगाची आठवण करून द्यायची आहे की जसं शशी कपूर म्हणतो ना की मेरे पास मां है, तसं मी सुद्धा एवढंच म्हणते कि हमें डरने की कोई जरूरत नहीं, चाहे तुम्हारे पास लाख धन दौलत हो, लेकिन हमारे पास एकनाथ जी शिंदे साहब है. आणि त्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या ताकदीवरती या महाराष्ट्रातला प्रत्येक गोरगरीब कार्यकर्ता, मग तो कुठल्याही जातीचा असेल, तो कुठल्याही धर्माचा असेल, तो प्रत्येक कार्यकर्ता हा स्वाभिमानानं राजकारणामध्ये काम करू शकतो, कारण ती ताकद माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांना दिलेली आहे. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, मला या ठिकाणी सांगायचंय की आपला अक्कलकोट तालुका म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी असं सांगणाऱ्या स्वामी समर्थांचं गाव. महात्मा बसवेश्वरांचाही वारसा आपल्याला लाभलाय. वळसंगला इथून जवळच असणाऱ्या वळसंगमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी चांदीच्या ग्लासानं पाणी काढून या पाण्यावरती सगळ्या जाती धर्माचा हक्क आहे हे याच अक्कलकोट तालुक्याच्या भूमीमध्ये सांगितलं. आम्हाला महात्मा बसवेश्वरांनी काय शिकवलं? उन्नवारू देवालया माडवारू, उल्लवारू ದೇವಾಲಯ ಮಾಡವಾರು ನಾನೇನಿ ಮಾಡಲಿ ಬಡವಣ್ಣಯ್ಯ, ನನ್ನ ಕಾಲೇ ಕಂಬ ದೇಹವೇ ದೇವುಲ ಶಿರವೇ ಹೋई ಕಲಸವಯ್ಯ. बोला मॅडम. ठीक आहे. आज मला वाटतं की आज आपल्या जिल्ह्यामध्ये बोलत असताना मनापासून बोलावं हे खूप वाटत होतं, परंतु अनेक सूचना, अनेक चिठ्ठ्या, माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून आपण या ठिकाणी स्वागत करूयात. आणि आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की संपूर्ण महाराष्ट्राला प्रकाश देणारं नेतृत्व माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे जेव्हा आपल्या अक्कलकोटमध्ये मंचावरती येतील तेव्हा मोबाईलचा टॉर्च लाईट लावून आपण सर्वजण एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत.
महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासामध्ये असं नेतृत्व नसेल की ज्यांची वाट जनता 12-12 तास बघते. कारण हे आमचं नेतृत्व 24 तासातले 20-20, 22-22 तास फक्त जनतेच्या सेवेसाठी झटत असतात. आणि म्हणूनच त्यांना लोकांचा लोकनाथ आणि शिवसेनेचे एकनाथजी शिंदे साहेब यांचं आगमन या अक्कलकोटच्या पवित्र भूमीवरती झालेलं आहे. आपण जोरदार घोषणा या ठिकाणी देऊयात आणि माननीय शिंदे साहेबांचं स्वागत करूयात. एकदा ट्रायल करूयात. प्रत्येकाने आपापल्या मोबाईल मधले टॉर्च लावायचे. प्रत्येकाने आपापल्या मोबाईल मधले टॉर्च लावायचे आणि एकनाथजी शिंदे साहेबांचं आगमन जेव्हा मंचावरती होणार आहे त्यावेळेला हे टॉर्च इकडच्या बाजूला टॉर्च लागलेले नाहीत. महिला भगिनी, आज महिला शक्तीकडे सुद्धा मोबाईल आहेत. इकडच्या बाजूला मला दिसत नाहीयेत. मोबाईलचे टॉर्च लावून आपण साहेबांचं स्वागत करणार आहोत. कारण अंधार फार वाढत आहे, दिवा दिवा जपला पाहिजे. अंधार फार वाढत आहे, दिवा दिवा जपला पाहिजे. आणि गरज पडली तर गरिबाच्या झोपडीमध्ये विकासाचा सूर्य आणून ठेवला पाहिजे. गोरगरिबाच्या झोपडीपर्यंत हा विकास नेण्याचं काम, लाडकी बहीण योजना असेल, एसटी मध्ये 50% सवलत असेल, आनंदाचा शिधा असेल, या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून गोरगरिबांच्या पर्यंत माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पोहोचवला. म्हणून या प्रकाश यात्री आणि गोरगरिबांचं जीवन उजळवणाऱ्या नेतृत्वाचं स्वागत या अक्कलकोटच्या नगरीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी करणार आहोत. आणि मी त्यामुळे एवढंच म्हणते की दीनदलितांच्या मदतीसाठी उधाणलेल्या पुरामध्ये सुद्धा धाव घेणाऱ्या धाडसाचं नाव एकनाथजी शिंदे साहेब. दीनदलितांच्या मदतीसाठी उधाणलेल्या पुरामध्ये सुद्धा धाव घेणाऱ्या धाडसाचं नाव म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब. आणि या राजकारणातल्या बजबजपुरीतलं माणुसकीचं गाव म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब. एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि आमच्या जन्माचं पांग फिटलं. अहो, लाडका शेतकरी योजना 1 रुपयामध्ये पीक विमा, लाडकी बहीण योजना 1500 रुपयाची ओवाळणी, त्याचबरोबर शेतकऱ्यांना मोदी साहेबांच्या 6000 बरोबर शिंदे साहेबांचे 6000, या सगळ्या योजनांच्यामुळे काय वाटलं की एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि आमच्या जन्माचं पांग फिटलं. आणि एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे गोरगरीब कार्यकर्त्यांचे विठ्ठल. अशा या शिवसेनेच्या विठ्ठलाचं, गोरगरिबांच्या नेत्याचं, लोकनेत्याचं आगमन अक्कलकोटमध्ये होत आहे. नक्की का बॅरिगेट काढून लोकांना आत घ्यायचं? पोलिसांना विनंती आहे की बॅरिगेट काढून आपण तिथल्या लोकांना आतमध्ये येऊ द्यावं. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व हे यासाठीच प्रचलित आहे की मुख्यमंत्री जरी झाले तरी जनता आणि आपण याच्यामध्ये ते कुठलाही अडसर ठेवत नाहीत. त्यामुळं पोलिसांना विनंती आहे की जे बॅरिगेट्स त्या बाजूला आहेत त्याच्या पलीकडे लोक थांबलेले आहेत. एकनाथजी शिंदे साहेबांना भेटण्यासाठी कुठला वशिला लागत नाही, कुठली ओळख लागत नाही, कुठलं शिफारस पत्र लागत नाही. गोरगरीब माणूस सुद्धा त्यांना थेट भेटू शकतो आणि हीच त्यांची ओळख आहे. म्हणून ते बॅरिगेट्स काढून पोलिसांना विनंती आहे की तिथल्या सगळ्या लोकांना त्यांनी आत येऊ द्यावं. आणि एकनाथजी शिंदे साहेब यांचं थोड्याच वेळात तिथे आगमन होत आहे. आपण सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होऊयात. या ठिकाणी मला नक्कीच विश्वास वाटतो की मागील अनेक वर्षांपासूनचा मान्य सिद्धारामजी म्हेत्रे साहेबांचा वनवास या शिवसेना प्रवेशामुळे नक्कीच संपणार आहे. अक्कलकोटच्या जनतेला आता कुठलीच काढावी लागणार नाही कळ. कारण एकनाथजी शिंदे साहेब देतील म्हेत्रे साहेबांना सगळ्याच प्रकारचं बळ. असा हा बळ देणारा नेता माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय.